आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जे धर्मनिरपेक्ष स्वतःला समजतात अशा काँग्रेसच्या काही लोकांनी त्यांचे अपक्ष उमेदवार भाजपच्या तिकिटावर उभे केले आणि निवडून आणले आणि काँग्रेस ही आता भाजपची बी टीम आहे का, असं त्यांनी प्रश्न उपस्थित त्यांच्या ट्विटमधून केला आहे. खरं तर रोहित पवारांच्या पक्षाची आणि रोहित पवारांच्या आजोबाच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळं त्या वाळू सरकल्यामुळे कुठं डोकं सरकल्यासारखं झालं असेल. संजय राऊतची जागा घेऊन ते असे जे गोंधळलेले विधानं करू लागले. पक्षाची स्थिती पाहता यांची मनस्थिती बिघडली आणि त्यामुळे रोहित पवारने केलेलं, आता रोहित पवार आज खरं तर कोणालाही भाजपबरोबर जोडायला, पण रोहित पवाराला माहीत नाही की भारतीय जनता पार्टीच्या आपणच म्हणले होते की एक अकेला देवेंद्र क्या करेगा. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं कॅप्टन महायुतीचे देवेंद्रजी फडणवीस आहे आणि तुम्हाला खऱ्याप्रमाणे तुम्ही म्हणत होते भारतीय जनता खालपर्यंत पोहोचलेली नाही आहे. लोकाला हे म्हणत होते. आता तुम्हाला धूळ चारली आणि त्या धूळ चारल्यामध्ये तुम्हाला लोकांपुढे तुम्ही उघडे पडले आणि त्यामुळे निश्चितपणे तुमच्या डोक्यावर परिणाम होणार हे माहीत होतं. महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, जागा वाटपाचा विषय चालू आहे, परंतु अजून तुमच्या बैठका चालू आहेत, अजून त्याच्यातून काय बाहेर निघत नाही. परंतु ज्या काल नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट चांगला दिसला. त्याच्यामुळं तुमचा 50-60% जो दावा आहे तो आता पूर्ण होणार आहे का, तुमची मागणी काय असणार आहे? कारण आता शिवसेना पण ॲग्रेसिव्ह झाली, त्यांना पण मोठा वाटा या ठिकाणी पाहिजे, परंतु तुम्ही जे मोठ्या भावाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करता त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल का? निश्चितच मी महायुतीमध्ये शिंदे सेनेच्या सर्व यशाचं मी स्वागत करतो. पण एक लक्षात घ्या, शेवटी कॅप्टन देवेंद्रजी फडणवीस आहे आणि पीच भाजप आहे आणि पीच कमळाच्या पिचावर हे सगळं खेळ चालू आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच रन रेट चांगला मिळेल आणि ते आमच्याबरोबर आहे ना, आणि त्यामुळे निश्चित त्याची चिंता नको, ते कमळाच्या पिचवर खेळू लागले. परंतु व्हाईस कॅप्टन एकनाथ शिंदे आहेत, व्हाईस कॅप्टन अजित पवार ते पण आहेत. अजून अजित पवार यांच्या पक्षाशी तुम्ही चर्चा पण केलेली नाही. एक बैठक झाली परंतु अजून पुढे चर्चा झाली नाही. मग त्यांचं काय, त्यांचा सहभाग कसा असणार आहे? हे बघा, जिथं जिथं त्यांचे प्राबल्य आहे तिथं तिथं त्यांचे उमेदवार निवडून येणार आहे. आम्ही निश्चितपणे युतीचा धर्म पाळणार आहे. जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे तिथं शिवसेना लढेल आणि जिथं भाजपचं प्राबल्य असेल तिथं भाजपा लढणार आहे आणि त्यामुळे निश्चितच युती सकारात्मक होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, खरं तर या स्थानिक स्वराज्य नगरपरिषद आणि नगरपंचायती हे एक झाकी आहे, अजून तर भरपूर काही बाकी आहे. निवडणुकीची जबाबदारी खास करून तुमच्यावरही भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे, परंतु भारतीय जनता पार्टी असन, शिवसेना असन किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असन, जर युती झाली तर याच्यामध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांचे पुत्र असतील, भाऊ असतील, नातेवाईक असतील, यांना स्थान देण्याचा प्रयत्न करताय. एकीकडे कार्यकर्त्याची निवडणूक म्हणायची का नातेवाईकांची, मुलांची, असा प्रश्न निर्माण झाल्याने या संदर्भात एक चर्चा होत आहे. काय होतं शेवटी प्रथम तर आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा नेहमी धर्म राहिलेला आहे कार्यकर्त्याला संधी देणे. पण ज्या ठिकाणी कार्यकर्तापेक्षा गुणवत्ताधारक जर एखादा नातेवाईक असेल, पण तो गुणवत्ताधारक असेल आणि त्याचं प्राबल्य चांगलं असेल तर त्याला नाकारता येणार नाही. शेवटी आमच्याच पित्रापुत्राचा जर कोणी तिसऱ्या पक्षानं फायदा घेऊ नये, हेही एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याचं प्राबल्य आहे, ज्याची गुणवत्ता आहे आणि ज्याचं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर काम आहे पक्षाचं, त्याला निश्चितपणे संधी देतो आम्ही. सरळसोट नेत्यांच्या मुलाला किंवा नेत्यांच्या नातेवाईकाला कुठंच संधी सरळसोट नाही देते. शेवटी कार्यकर्ता हा आमचा बेस आहे, कार्यकर्ता आमचा खरं तर खांब आहे आमच्या पक्षाचा आणि त्यामुळे निश्चितच कार्यकर्त्याभोवती निवडणूक फिरते आमची. शेवटचा प्रश्न युती संदर्भात दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील भाजपचे आणि जिल्हा प्रमुख शिवसेनेची यांची एक बैठक झाली, वरिष्ठ नेत्यांचे म्हणजे तुम्ही, अशा 2 बैठका झाल्या. अजूनही युतीबाबत काही निर्णय झालेला नाही. आता चौथी बैठक कधी होणार आहे? निश्चितच लवकरात लवकर चौथी बैठक. ह्या कसं आहे, जागा वाटपाच्या भूमिका चालू आहे. त्यांचे प्राबल्य असणारे वाढ, आमचे प्राबल्य असणारे वाढ, मग त्याच्यातल्या ह्या प्रभाग सिस्टीम आहे. त्यामुळे त्यांना प्रभागामधले प्रभागामधले दोन वार्ड त्यांचे चांगले तर 2 वार्ड आमचे चांगले. काही ठिकाणी त्यांचे 3 वार्ड चांगले तर आमचं 1 वार्ड म्हणजे आम्हाला निवडून येऊ शकत नाही. अशा वेगवेगळ्या, आमचे काही 3 वार्ड चांगले, त्यांचा
एकच वाढ चांगला आहे. तर असं मेळ बसवण्यामध्ये वेळ लागतो. तुम्ही असं बोलताना फक्त भाजप आणि शिवसेना बोलताय, राष्ट्रवादी काँग्रेसचं काही बोलत नाहीत तुम्ही. हे बघा, राष्ट्रवादीने जी माहिती दिली, आमची राष्ट्रवादीबरोबर एक बैठक झालेली आहे जिल्हाध्यक्षावर. त्यांनी जे वाढ मागितले त्याबद्दलही दोन्ही पक्षामध्ये चर्चा चालू आहे. निश्चितपणे त्यांनाही न्याय देणार. महायुतीमध्ये त्यांना धरूनच ही युती आहे. नक्कीच हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.